हनुमान जयंतीच्या पवित्र दिवशी एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. आरव खूप हुशार होता, पण त्याला अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. मोबाईल, खेळ आणि आळस यामुळे त्याचा अभ्यास मागे पडत होता. त्याची आई नेहमी त्याला सांगायची, हनुमानासारखी शक्ती आणि बुद्धी मिळवायची असेल तर मन एकाग्र करायला शिक. हनुमान जयंतीच्या दिवशी गावात सुंदर उत्सव भरला होता. मंदिरात हनुमानाची पूजा, भजन आणि कीर्तन सुरू होते. आरवची आई त्याला मंदिरात घेऊन गेली. तिथे एक वृद्ध गुरुजी मुलांना हनुमानाची कथा सांगत होते. त्यांनी सांगितले की हनुमान केवळ बलवान नव्हते, तर ते अत्यंत बुद्धिमान आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्या शक्तीचं रहस्य म्हणजे योग, प्राणायाम आणि रामभक्ती. गुरुजींनी मुलांना एक सोपा मंत्र शिकवला, ओम हनुमते नमः. हा मंत्र दररोज शांतपणे म्हटल्याने मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास वाढतो, असं त्यांनी सांगितलं. यानंतर गुरुजींनी मुलांना काही सोपी योगासनं शिकवली. ताडासन, वज्रासन आणि प्राणायाम. त्यांनी सांगितलं, जसं हनुमानाने सूर्याला फळ समजून उडी मारली, तसा आपल्यात ही ऊर्जा आहे, पण ती योग्य दिशेने वापरण्यासाठी योग आणि श्वासावर नियंत्रण आवश्यक आहे. आरवने त्या दिवशी पहिल्यांदाच मन लावून मंत्र जप केला आणि योगासनं केली. त्याला एक वेगळी शांतता आणि ऊर्जा जाणवली. त्याने ठरवलं की रोज सकाळी उठून तो 10 मिनिटं योग आणि 5 मिनिटं मंत्र जप करेल. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. त्याचं सगळं लक्ष अभ्यासात वाढलं. त्याची स्मरणशक्ती सुधारली आणि तो अधिक आत्मविश्वासी झाला. शाळेत शिक्षकांनी त्यांचं कौतुक केलं. आरवला समजलं की खरी शक्ती फक्त शरीरात नसते, ती मन आणि आत्म्यात असते. हनुमान जयंतीचा तो दिवस आरवच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्याने शिकवले की शक्ती प्लस बुद्धी प्लस भक्ती इज इक्वल टू यश. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की हनुमानासारखी शक्ती आणि बुद्धी मिळवण्यासाठी आपणही रोज थोडा वेळ योग, प्राणायाम आणि मंत्र जप करायला हवा. त्यामुळे आपलं मन शांत होतं, शरीर मजबूत होतं आणि आपण आपल्या उद्दिष्टांकडे एकाग्रतेने वाटचाल करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.